Good morning, students. Do you remember? Yesterday we have completed the first topic in the fourth section of our textbook, that is 4.1 History of Novel. Today we are going to discuss the brainstorming activities in the textbook in this video. Please see page number 177 in your textbook. I have already told you that there are MCQ type questions for the topic. For example, match the following, uh, choose the correct alternative, true or false, or complete the following sentences, fill in the blanks, pick out odd man out. Such questions are asked for the multiple choice question. मल्टिपल चॉईस क्वेश्चन बहुपर्यायी प्रश्न हे तुम्हाला माहिती आहे. एका प्रश्नासाठी काही पर्याय दिलेले असतात आणि एक बरोबर एक मार्क अशा पद्धतीची मार्किंग स्कीम असते. या 4.1च्या ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला 177 पानावर अशा ॲक्टिव्हिटीज दिसून येतील. मॅच द कॉलम्स ही पहिली ॲक्टिव्हिटी बघा. देर आर 2 कॉलम्स. कॉलम ए कन्सिस्ट ऑफ writers names. Some message has occurred. So the first column consists of names of some writers and the column B tells about the books, is it not? Then some are words and some are meanings in column B. So match the following or match the columns. A, पहिला कॉलम वाचते बघा मी. ए मुरासाकी शिकिबू, बी नॉव्हेल्ला, सी डॉन क्विक्झोट अँड डी राजमोहन्स वाईफ. तुम्ही जर आपण शिकलेला हा पूर्ण टॉपिक आठवून बघितला तर हे सर्व शब्द आपल्या ओळखीचे झालेले आहेत. मुरासाकी शिकिबू इज अ रायटर. नॉव्हेल्ला इज अ वर्ड for novel. The novel word is derived from novella, which is an Italian word. Don Quixote is a name of novel and Rajmohan's wife is also name of a novel. Now, first one is Murasaki Shikibu. Murasaki Shikibu is the writer of the novel Tale of Genji, which is the first novel in this world. Murasaki Shikibu is the writer of the novel Tale of Genji. So, the third option is right to match the Murasaki Shikibu. Column A, Murasaki Shikibu, and you will choose third number for it, that is Tale of Genji. A3. B. B is novella, which is the word meaning new. Novella means new. Novella means new. So the fourth alternative is right. बी कॉलममधला चौथा आकडा आपण निवडतोय नॉव्हेल्लासाठी. नॉव्हेल्ला म्हणजे न्यू. आता सी बघा. डॉन क्विक्झोट इज द नेम ऑफ अ नॉव्हेल. डॉन क्विक्झोट ही अतिशय गाजलेली कादंबरी आहे जी लिहिली सर्वंट्स या लेखकाने किंवा सर्वंटेस असं देखील म्हटलं जातं. पहिला आकडा बी कॉलममधला पहिला आकडा बरोबर आहे. तर डॉन क्विक्झोटसाठी बी कॉलममधला पहिला आकडा. आणि चौथा अर्थातच राजमोहन्स वाईफ, इंडियन रायटिंग, इंडियन नॉव्हेलिस्ट बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. राजमोहन्स वाईफ इंडियन सिनारिओमध्ये आपण बघितलं होतं. भारतीय लोकांनी लिहिलेल्या इंग्लिश कादंबऱ्यांमध्ये सर्वात पहिली कादंबरी आहे राजमोहन्स वाईफ आणि त्याचे लेखक आहेत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. सो पुन्हा एकदा मी संपूर्ण सांगते बघा. A3, B4, C1 and D2. मुरासाकी शिकुबू, टेल ऑफ गेंजी, नॉव्हेल्ला न्यू, डॉन क्विक्झोट सर्वंटस अँड राजमोहन्स वाईफ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. या पद्धतीने जोड्या लावायच्या आहेत. वहीत लिहित असताना तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहिलं तरी चालेल, परंतु A3, B4 असं लिहू नका. ए कॉलममध्ये
मुरासाकी शिकिबू टेल ऑफ गेंजी असे शब्द लिहा. जोड्या लावा म्हणजे आकडे आणि अक्षरं मात्र कुणीही लिहिणार नाही. इज दॅट क्लिअर? दुसरा बघा, ब्रेनस्टॉर्मिंगमधली दुसरी ॲक्टिव्हिटी, पिक आउट द ऑड एलिमेंट फ्रॉम द ग्रुप. ह्या ग्रुपमध्ये जे एलिमेंट ऑड आहे म्हणजे ज्या ग्रुपमध्ये सर्व शब्द एकमेकांशी रिलेटेड आहेत परंतु एक शब्द वेगळा आहे तो बाहेर काढायचा आहे जो की ऑड आहे, जो त्या ग्रुपमध्ये बसत नाही. फर्स्ट वन, अरुण जोशी, विक्रम सेठ, ग्रॅहम ग्रीन, किरण नगरकर. ऑब्वियसली काय उत्तर येणार? ग्रॅहम ग्रीन इज द ऑड एलिमेंट बिकॉज अरुण जोशी, विक्रम सेठ अँड किरण नगरकर आर इंडियन रायटर्स अँड ग्रॅहम ग्रीन इज ब्रिटिश. सो वी विल टेक आउट ग्रॅहम ग्रीन. जो बसत नाही तो वेगळा काढायचा आहे म्हणून आपण काय वेगळं काढलं? ग्रॅहम ग्रीन. सो द ऑड एलिमेंट इज ग्रॅहम ग्रीन. उत्तर ह्याचं कसं लिहायचं आहे ते लक्षात घ्या. जे सगळ्यांपेक्षा वेगळं आहे ते बाहेर काढायचं आहे म्हणजे ग्रॅहम ग्रीन हे उत्तर असणार आहे. आता बघा, प्लेस, दुसरा आकडा, प्लेस, पिरियड, थीम, क्लायमेट, लाईफस्टाईल. आता प्लेस, पिरियड, क्लायमेट आणि लाईफस्टाईल हे सगळं कशामध्ये आलेलं आहे? तर सेटिंगमध्ये येतं. दॅट इज एलिमेंट ऑफ नॉवेल. कादंबरीचे जे विविध घटक आहेत त्याच्यामध्ये सेटिंग या घटकामध्ये प्लेस, पिरियड, टाईम, क्लायमेट, लाईफस्टाईल हे सगळं आलेलं आहे. पण थीम मात्र काय आहे? द अनदर एलिमेंट ऑफ नॉवेल. थीम हा कादंबरीचा आणखी एक घटक आहे त्यामुळं थीम बाजूला काढायचं आहे. सो थीम इज द ऑड एलिमेंट. तिसरं पहा, थीम, प्लॉट, कॅरेक्टर, नॉवेलला. अर्थातच नॉव्हेलला बाहेर काढायचं आहे. थीम, प्लॉट आणि कॅरेक्टर आर द एलिमेंट्स ऑफ नॉवेल अँड नॉवेलला इज द वर्ड फ्रॉम विच नॉव्हेल वर्ड इज डिराईव्ड. नॉव्हेल शब्द ज्यापासून आला तोच शब्द नॉव्हेलला आहे. अर्थातच तो कादंबरीचा घटक नाही म्हणून नॉव्हेलला शब्द बाहेर काढायचा आहे. सो द आन्सर्स ऑफ द सेकंड ॲक्टिव्हिटी, फर्स्ट ग्रॅहम ग्रीन, सेकंड थीम अँड थर्ड नॉव्हेलला. आता लिहित असताना, वहीमध्ये उत्तर लिहित असताना मात्र तुम्ही पहिल्यांदी प्रश्न लिहायचा म्हणजे सर्व तो दिलेला सेट जसाच्या तसा लिहायचा आणि नंतर फक्त उत्तर बाजूला काढायचं, खालच्या ओळीवर उत्तर लिहायचं. म्हणजे उदाहरणार्थ बघा, तुम्ही एक आकडा टाकाल, अरुण जोशी, विक्रम सेठ, ग्रॅहम ग्रीन, किरण नगरकर ही चारही नावं लिहाल आणि खालच्या ओळीवर ग्रॅहम ग्रीन लिहाल. लक्षात आलं? सो इज दॅट क्लिअर? नाऊ थर्ड, कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. पूर्ण करा, वाक्य पूर्ण करायचे आहेत. द टू टाईप्स ऑफ कॉन्फ्लिक्ट्स दॅट द प्लॉट मे हॅव आर इंटरनल ऑब्लिक एक्सटर्नल. ही वाक्य पुस्तकामध्ये आलेली आहेत. बघा, द कॉन्फ्लिक्ट म्हणलं की कॉन्फ्लिक्टचा पॅरेग्राफ काढायचा. कॉन्फ्लिक्ट हा पण कादंबरीचा एक घटक आहे. मग त्या कॉन्फ्लिक्टच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की कशा प्रकारचे आहेत? दोन प्रकारचे आहेत कॉन्फ्लिक्ट, इंटरनल आणि एक्सटर्नल. त्यानंतर दुसरा, द वर्ड पिकारस्क इज ओरिजिनेटेड फ्रॉम स्पॅनिश वर्ड पिकारो. पिकारस्क नॉवेलच्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला हे सापडेल. पिकारस्क इज डिराइव्ड फ्रॉम और ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पॅनिश वर्ड पिकारो. थर्ड, द एपिस्टोलरी नॉवेल प्रेझेंट्स द नरेटिव्ह थॉट थ्रू लेटर्स, डायरी एंट्रीज अँड डॉक्युमेंटरीज. एपिस्टोलरी म्हणजे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं बघा की पत्ररूप कादंबरी. मग त्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं? डायरीमधल्या एंट्रीज येऊ शकतात, लेटर्स म्हणजे पत्र येऊ शकतात आणि डॉक्युमेंट्स काही कागदपत्र यांच्या साह्याने लिहिली जाते ती एपिस्टोलरी नॉव्हेल. चौथा आकडा बघा, इन द 18th century मिडल क्लास कुड गेट द टाईम फॉर रीडिंग अँड डिस्कसिंग द नॉवेल्स बिकॉज ऑफ द स्प्रेड ऑफ मशीन्स. सुरुवातीच्या भागामध्ये आपण बघितलं की बिकॉज ऑफ द इंडस्ट्रियल रिव्होल्युशन एव्हरीवेअर देअर वेअर मशीन्स अँड मशीन्स वेअर डुईंग द वर्क ऑफ मॅन. सो पीपल गॉट टाईम टू रीड अँड दे स्टार्टेड रीडिंग नॉव्हेल्स. पहा, तर अशा मशीनच्या शोधामुळे काय झालं? नॉवेल्स वाचायला लोकांनी सुरुवात केली. चारही गाळलेल्या जागा बघा. पहिली इंटरनल एक्सटर्नल, दुसरी स्पॅनिश वर्ड पिकारो, तिसरी लेटर्स, डायरी एंट्रीज, डॉक्युमेंट्स आणि चौथी द स्प्रेड ऑफ
machines. These are the 3 MCQ type questions. आता राईट शॉर्ट नोट्स ऑन ही जी ब्रेनस्टॉर्मिंगची चौथी ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 मार्कासाठी शॉर्ट नोट लिहायला सांगितली जाते. उदाहरणार्थ स्टाईल ऑफ द नॉवेल, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल, नॉव्हेलला, इंडियन ट्रॅडिशन ऑफ नॉवेल्स. आता या 4 प्रश्नांची उत्तरं तुम्ही पुस्तकात बघून उतरवून काढायची आहेत. कशी बघा. स्टाईल ऑफ द नॉवेलसाठी तुम्ही पहा पेज नंबर 175. तिथं तुम्हाला स्टाईल, लँग्वेज आणि स्टाईल असा एक पॅरेग्राफच दिसतो. एलिमेंट्स ऑफ नॉवेल 175 पानावर, लँग्वेज ऑब्लिक स्टाईल. तर काय करायचं, यामध्ये दुसरा जो पॅरेग्राफ आहे तो वापरायचा. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये स्टाईलबद्दल लिहिलं आहे. ॲन ऑथर कॅन यूज एक्सटेन्सिव्ह व्होकॅब्युलरी अँड हाय फ्रेजेस और ही मे बी लॅकॉनिक अँड वूड राईट ओनली टू द पॉईंट or he may mix both according to the requirement for meeting his purpose. He may use linguistic devices to make the narrative effective. All these factors decide the texture of narration and create an impact on the readers. हे सगळं जसंच्या तसं लिहायचं आहे. त्याच्या वरच्या पॅरेग्राफमध्ये बघा, लँग्वेज आणि स्टाईलमध्ये म्हणले, द लँग्वेज अँड द टेक्निक्स यूज्ड बाय द ऑथर फॉर द नरेशन ऑफ द कोर्स ऑफ इव्हेंट्स इज नोन ॲज द स्टाईल. मला वाटतं नुसतं खालचा पॅरेग्राफ लिहून उपयोग नाही, आपण पूर्णच लिहिलं तर सगळं येईल. म्हणजे पहिला जो 3 ओळीचा पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये स्टाईलची डेफिनेशन, व्याख्या आलेली आहे, ती पण लिहायची आणि खालचा पॅरेग्राफ पण लिहायचा. म्हणजे शॉर्ट नोटसाठी पहिल्याचं उत्तर 175 पानावरती लँग्वेज ऑब्लिक स्टाईल जो लिहिला आहे तो पूर्ण पॅरेग्राफ, शेवटचा पॅरेग्राफ 75 पानावर, 175 पानावर. लँग्वेज आणि स्टाईल हा जो लिहिलेला आहे घटक तो पूर्ण पॅरेग्राफ येईल शॉर्ट नोट म्हणून. दुसरं पहा, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेलबद्दल आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं. सी पेज नंबर 176. वरून तिसरा मोठा बोल्ड टाईपमध्ये तुम्हाला स्पष्ट तेच लिहिलेलं दिसते, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. तुमच्या लक्षात असेल, पात्राच्या मनामध्ये चाललेले विचार यामध्ये मांडलेले असतात, त्याला म्हणतात स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. उदाहरणार्थ जसाच्या तसा पॅरेग्राफ आपल्याला उतरवून काढायचा आहे. बघा, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज कॉइन्ड बाय विल्यम जेम्स इन हिज ट्रीटीज प्रिन्सिपल्स ऑफ सायकॉलॉजी. इट मीन्स द फ्लो ऑफ द थॉट्स. Incidents in the plot are in the sequence of their occurrences. The novels narrate them as they enter the mind of the character. एखाद्या पात्राच्या मनात जसजसे विचार येतात तसतसे विचार लेखक लिहून काढतो, त्याला म्हणतात स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉव्हेल. पेज नंबर 176 वरून तिसऱ्या बोल्ड टाईपमधल्या स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉव्हेल जसाच्या तसा पॅरेग्राफ उतरवून काढायचा आहे. थर्ड इज नॉव्हेलला. पुन्हा मागच्या पानावर चला, पेज नंबर 175 तुम्हाला सुरुवात नॉव्हेलला म्हणून दिसतंच आहे बघा बोल्ड टाईपमध्ये. तर ते कुठपर्यंत लिहायचं ते मात्र बघा. अ नॉव्हेला, द वर्ड ओरिजिनेटेड फ्रॉम द इटालियन वर्ड नॉव्हेले, is a type of prose fiction which is shorter than a full-length novel and longer than short stories. It is a well-structured yet short narrative, often satiric or realistic in tone. It usually focuses on the incident or issue with one or two main characters and takes place at a single tradition. एवढंच लिहायचं आहे. पुढची एक्झाम्पल्स लिहिण्याची गरज नाही. ट्रॅडिशनपर्यंत तुम्ही फक्त लिहायचं आहे ऑन पेज नंबर 175 नॉव्हेलला. आणि शेवटचं आहे इंडियन ट्रॅडिशन ऑफ नॉव्हेल्स. आता आपल्याला इंडियन सिनारिओ ह्या पॅरेग्राफकडे जावं लागेल. सी पेज नंबर 174. आता इथं काय लिहायचं बघा, तुम्हाला भरपूर मोठा पॅरेग्राफ आहे तर उदाहरणं कमी करून आपण तो लिहू शकतो. बघा, राजमोहन्स वाईफ बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय सिरियलाइज्ड इन द इंडियन फील्ड वॉज द फर्स्ट नॉव्हेल इन इंग्लिश रिटन बाय ॲन इंडियन. हे वाक्य लिहायचं. द पिरियड आफ्टर दॅट is marked by few more novels written by the Indian writers. These novels bore either nationalistic virtues or social issues as their main framework. इथपर्यंत लिहायचं. म्हणजे राजमोहन वाईफपासून फ्रेमवर्कपर्यंत सगळं लिहा. मग पुढचं काही थोडंसं गाळून टाका आणि तुम्ही डायरेक्ट कुठे येत आहे बघा,
तर पुढं सगळी उदाहरणंच आहेत, त्यामुळं तुम्ही त्याच्यामधली काही उदाहरणं लिहा आणि काही उदाहरणं गाळून टाका. शेवटचं वाक्य मात्र लिहा. द ट्रॅडिशन ऑफ इंडियन इंग्लिश नॉव्हेल हॅज अंडरगॉन अ व्हायटल चेंज सिन्स इट्स बर्थ अँड इट हॅज अनडाऊटेडली व्हेरी ब्राईट फ्युचर. हे शेवटचं वाक्य मात्र जरूर लिहा. मधली काही उदाहरणं घ्या, काही लेखक घ्या, काही कादंबऱ्या घ्या आणि तुमची शॉर्ट नोट पूर्ण करा. सो हिअर वी हॅव कम्प्लिटेड द ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज ऑन पेज नंबर 177. याचे PDF मिळणार नाही. याची उत्तरं तुम्ही आत्ता आपण सगळी सोडवली आहेत, सगळी सांगितली आहेत. तर याची उत्तरं तुम्ही काय करायची आहेत, पुस्तकातल्या धडा बघून लिहायची आहेत. ज्यांच्याकडे पुस्तक नाही त्यांनी आता पुस्तक घ्या आणि नसेल तर PDF मधलं पुस्तक वापरून तुम्ही ह्याचं सगळे ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज वहीत लिहून काढायचे आहेत. इज दॅट क्लिअर? थँक्यू.